नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्रयम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय। मंडळी नमस्कार। बऱ्याच कालावधीनंतर आपण परत येतोय। विशेषतः मध्यंतरी आपण चालू केलेली जी सिरीज आहे त्यालाच आपण कंटिन्युटी सातत्य असावं ह्यासाठी आपण हा विषय आता जोडून घेत आहोत। जसं आपण प्रत्येकांना व्हॉट्सअपला किंवा फेसबुकला ज्या लोकांना नाही का आपले कळालेत की आपली सिरीज परत सुरू होते तर त्या हिशोबाने आपल्याला त्याचे प्रश्न आलेलेच आहेत। सिरीजचं नाव होतं प्रश्न तुमचे उत्तर गुरुजींचे। ह्या मतानुसार आपण हा संदर्भ पाहता ज्या भाविकांना आपल्या धर्मग्रंथांच्या आधारे काही प्रश्न आहेत, ज्या प्रश्नांचं तथ्य माहिती नाही आहे, तार्किक अवस्थेनुसार त्यांनी प्रत्येकाने आपापल्या वैचारिक दृष्टिकोनानुसार आपले आन्सर काढले, परंतु त्याला धर्मग्रंथाच्या पाठीमागे काही तथ्यदायी पुरावे नाही भेटलेले आहेत। त्या हिशोबाने आपल्याला त्याचे जे काही तर्ककुतर्क समाजामध्ये पाहायला भेटल्या त्याच्यामुळे कुप्रथा पडल्या, ज्यामुळे तारुण्यावस्थेमध्ये स्पेशली लग्नाच्या पिरियडमध्ये असलेल्या मुलामुलींना त्याचे पडसाद दिसून आले। एक ज्योतिषी नाते मी जबाबदारी घेतली होती की आपल्याला सामाजिक दृष्टिकोनामध्ये जर ह्या काही कुप्रथा पडलेल्या आहेत तर आपण त्याला निवारण करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे। त्यानुसार माऊली केबलच्या माध्यमातून आपण प्रत्येकांच्या घरोघरी पोहोचलेलो आहोतच। केबलच्या सर्व जी पण सदस्य टीम आहे, जे त्यांचे पूर्णपणे व्यवस्थापक आहेत, ह्या सर्वांनी आपल्याला यथोचित सहकार्य केलंच। कुरारवासीय भाविकांनी सुद्धा आपल्याला, त्याच्यात कुरारच्या बाहेर सुद्धा ज्या लोकांनी आपले व्हिडिओ पाहिले होते या सगळ्यांनी आपल्याला यथोचित सहकार्य किंवा त्याच्या पाठीमागचा प्रतिसाद जो आपल्याला भेटायला पाहिजे होता पूर्णपणे दिला। त्याचे आपल्याला अभिप्राय पण व्यवस्थित आलेले आहेत आणि नवीन ज्या अपेक्षा आपल्या सर्वांकडून होत्या त्यावर अभ्यास करून आपल्यापर्यंत येण्याच्या उद्देशाने आपण ही सिरीज सुरुवातीला चालू केलेली होती। त्यालाच आपण आता सातत्य म्हणून आपण जी आजची सिरीज घेतलेली आहे त्याचे काही प्रश्न आलेले आहेत, त्यापैकी काही निवडक प्रश्न आपण या सिरीजमध्ये घेतो आहोत। उरलेले प्रश्न आपण पुढच्या वीकमध्ये घेणार आहोत। तर त्यामध्ये काही धार्मिक ग्रंथांच्या आधारे ज्योतिषी विषयामधले काही प्रश्न आहेत, आपण त्याला पहिल्यांदा या सिरीजमध्ये पाहणार आहोत। मंडळी, पहिला प्रश्न आपल्याला असा आला होता जो गोरेगावच्या संतोष नगुनमधून आला होता की ज्याच्यामध्ये मंगळ निर्दोष कसा पाहायचा आहे हे आपल्याला बघायचं होतं। की आपल्याला कुंडलीमध्ये मुलाला किंवा मुलीला मंगळ बघितला जातो, लग्नाच्या दृष्टिकोनाने मांगलिक दृष्टिकोनाने फारसं त्याचा बहु केला जातो। मग हा मुलाच्या कुंडलीमध्ये जर मंगळ असेल तर मुली पण मंगळाची पाहिजे का, किंवा मुलीला मंगळ असेल तर मुलगा पण मंगळाचा पाहिजेच का, यानुसार आपल्याला ज्यावेळेस पण सामाजिक दृष्टिकोनाने व्यावहारिक जी बैठक व्हायची मुला मुलींची लग्नाच्या दृष्टीची, त्याच्यामध्ये या मंगळाला अनुसरून बऱ्याच जणांनी आपले तथ्य जे आहेत हे तार्किक दृष्टिकोनाने मांडून दोघांना पण मंगळ असलेच पाहिजे किंवा दोघांना पण मंगळ नसलेच पाहिजे या पाठीमागचे काही निर्णय घेतलेले आहेत। आणि ज्या निर्णयाला ठोस कारणं नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला लग्नामध्ये बऱ्याच वेळेस फक्त एका वास्तविक पत्रिकेमध्ये जर तो मंगळ निर्दोष अवस्थेमध्ये आहे, परंतु मांगलिक दृष्टिकोनाने तो मंगळ आपल्यासमोर प्रेझेंट झाला आहे, परंतु प्रॉपर अभ्यास नसल्या कारणाने मुलाला पण मंगळ असेल तर मुलीला पण मंगळ असावा ह्या हट्टापायी बऱ्याच जणांचे 28, 30, 32 वयापर्यंत लग्न झालेले नाही आहेत। आणि ज्यावेळेस त्या पत्रिका आमच्याकडे येतात आणि ज्यावेळेस आमच्याकडून त्यांना कल्पना मिळते की आपला मंगळ मांगलिक अवस्थेनुसार जरी दाखवला आहे तरी तो मंगळ निर्दोष जाणलेला आहे, त्यामुळे या मंगळाला आपल्याला दोषी मंगळ मानायचं नाही आहे। यानुसार ज्यावेळेस त्यांचे आश्चर्यजनक चेहरे पाहायला मिळतात त्यानुसार, परंतु तोपर्यंत त्या मुलाला अथवा मुलीला वयोमानाच्या आधारे खूप सारा वेळ गेलेला असतो आणि पर्यायी आपल्याला लग्नाला उशीर झालेला पाहायला मिळतो। मग त्याच्यामुळे सामाजिक दृष्टीला पण आपल्याला फेस करायला लागतं, नात्यामध्ये पण आपल्याला लग्न उशिरा का होतं म्हणून फेस करायला लागतं। त्यामुळे आपण पहिला प्रश्न जो आहे जो आपल्याला गोरेगाव संतोष नगरहून विचारण्यात आलेला होता, जो मंगळ निर्दोष कसा आहे हा आपल्याला अभ्यास पाहायचा आहे। मंडळी, दाते पंचांगाचाच मी आज तुम्हाला संदर्भ देणार आहे, कारण बहुतांश लोकांकडे दाते पंचांग उपलब्ध आहे। दाते पंचांगामध्ये पान नंबर 11वर ह्या मंगळाचं त्यांनी विवरण दिलेलं आहे, आपण माहिती घेऊ शकता। पर्यायी जर अधिक माहिती आपल्याला त्यात पाहिजे असेल तर निश्चितच पहिले तुम्ही कार्यालयाला भेटून या मंगळाबाबतीत यथोचित माहिती काढून आणि प्रॉपर त्याचं जोपर्यंत आपल्याला माहिती भेटत नाही आहे तोपर्यंत आपला मंगळ
कडक आहे, निर्दोष आहे की तो सौम्य आहे, याचं डिसिजन घेऊन नंतरच लग्नाच्या दृष्टीने आपण पुढाकार घेतला पाहिजे. कारण नसताना आपण त्याला डिस्टर्ब होऊ नका. तर आपला पहिला प्रश्न जो होता तर मंगळ निर्दोष कसा जाणायचा आहे. दाते पंचांगात पान नंबर 11 वर ऑप्शन नंबर 1 आणि 2 मध्ये त्यांनी असं विवरण दिलंय. मंगळा कुंडलीमध्ये, लग्न कुंडलीमध्ये मंगळ काही निवडक राशीमध्ये आपल्याला दिसून येतो. 12 राशी आहेत, कुंडलीमध्ये 12 घरं असतात. त्यापैकी 4 नंबरच्या घरामध्ये, 4 नंबरच्या राशीमध्ये आलेला मंगळ म्हणजेच कर्क राशीमध्ये आलेला मंगळ, मिथुन राशीमध्ये आलेला मंगळ आणि कन्या राशीमध्ये आलेला मंगळ, कुंडलीमध्ये मांगलिक हा शब्द लिहिलेला असला तरी तो मंगळ कर्क राशीमध्ये, मिथुन राशीमध्ये अथवा कन्या राशीमध्ये जर असेल तर तो मंगळ निर्दोष जाणायचा आहे. अशा वेळी आपण आपली कुंडली बिना मंगळाची आहे असे जाणलेलं वावगं ठरणार नाही. आपण मंगळाच्या दृष्टिकोनाने रिलॅक्स राहू शकता. पर्यायी मंगळाच्या दृष्टिकोनाने जर समजा आपल्याला आरोग्याच्या विषयात काही त्रास जाणवत असेल तर मंगळाची आपण साधना केली, मंगळाचा जप केला, मंगळाच्या जपाचं तत्दशांश हवन केलं तरी त्याच्याने तुम्हाला रिझल्ट सकारात्मक दृष्टीने पाहायला मिळतो. त्यामुळे आपण त्या मंगळाचं जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. त्याचा अभ्यास प्रॉपर आपल्याला जो दिलेला आहे तो दाते पंचांगात पान नंबर 11 पर्याय नंबर 1 आणि पर्याय नंबर 2 मध्ये दिलेला आहे की मंगळ कर्क राशीचा, कन्या राशीचा आणि मिथुन राशीचा जर असेल लग्न कुंडलीमध्ये तर ती कुंडली बिना मंगळाची जाणावी, निर्दोष मंगळाची जाणावी असं ते मत आहे. त्यामुळे मंगळाचं टेन्शन घेऊ नये असं दाते पंचांगकर्त्यांचं मत आहे. दुसरा प्रश्न आपल्याला आला होता की मनुष्य राक्षस गण दोष विवाह रद्द करावा एवढा मोठा दोष आहे का, असा प्रश्न होता. वास्तविक बऱ्याच वेळेस मनुष्य आणि राक्षस गण ह्या गणाला शाब्दिक अर्थानुसार ट्रीट केलं जातं. समजा मुलीला मनुष्य गण आहे, मुलाला राक्षस गण आहे, किंवा मुलेला राक्षस गण आहे, मुलाला मनुष्य गण आहे, तर शाब्दिक अर्थ काढतात की राक्षस गणाची प्रवृत्ती सुद्धा राक्षसीच दृष्टीची असावी. यासाठी मग आपल्याला हा मुलगा अथवा ही मुलगी नको म्हणून मग त्यांना डावललं जातं. पर्यायी चांगलं स्थळ आपल्या हातातून निघून जातं. वयामध्ये आपल्याला जो विवाहाचा योग आहे त्या विवाहाच्या योगाने सुदैवाने आपल्याला जी वैवाहिक स्थिती अनुकूल होण्यासाठी जे आपल्या घरापर्यंत स्थळ आलेलं असतं, ह्या काही तार्किक दृष्टिकोनाने आपल्याला तथ्य माहिती नसलेल्या विवरणानुसार आपण एका ते स्थळ हातचं घालवतो, पर्यायी लग्नाला उशीर होतो. त्यामुळे मग त्या बाबतीचा पण हा प्रश्न महत्त्वाचा आहे. मनुष्य राक्षस गणदोष विवाह रद्द करावा एवढा मोठा दोष आहे का, असा प्रश्न आहे. ह्याचं पण उत्तर दाते पंचांगामध्येच आहे. दाते पंचांग पान नंबर 11 ऑप्शन नंबर 6 याच्यावर यांचं मत आहे की मनुष्य राक्षस गणदोष विवाह निषिद्ध करावा एवढा मोठा दोष नाही. त्यामुळे शाब्दिक दृष्ट्या आपण त्या मनुष्यगणाकडे अथवा राक्षसगणाकडे आपण पाहणं चुकीचं आहे. त्यामुळे त्या मनुष्य राक्षस गण दोषाच्या दृष्टीने आपण रिलॅक्स राहावं हे मत आहे. प्रश्न तिसरा आहे, एक नाडी दोष जर आहे तर विवाह करता येईल का, आणि जर दोष नसल्यास त्याला आपण कितपत शंका कुशंकामध्ये पाहावं अशा दृष्टीचा प्रश्न आहे. एक नाडी दोष सध्या पाहायला आपण गेलो तर प्रत्येक माहितीमध्ये आपण जर घेतोय तर नाडी 3 पद्धतीची आहेत. आद्य नाडी, मध्य नाडी आणि अंत्य नाडी. या 3 नाडीमध्ये आपल्याला प्रत्येकाची पत्रिकेच्या अंतर्गत विषय आपल्याला दिसून येतात. एक तर दोघांची नाडी भिन्न असावी असं प्राथमिक मत आहे ज्योतिषकारांचं की दोघांची नाडी भिन्न असावी. पण पर्यायी आपल्याला जर समजा नाडीची भिन्नता नाही भेटली पण नाडीचा दोष आपल्याला दिसून येतो, दोघांची नाडी एकच आहे, उदाहरणार्थ मुलाची नाडी पण मध्य, मुलीची नाडी पण मध्य, मुलाची नाडी आद्य, मुलीची नाडी पण आद्य, किंवा मुलाची नाडी अंत्य, मुलीची नाडी पण अंत्य, अशा काही प्रकारामध्ये मग जुने जाणकार लोक आपल्या घरामध्ये जे असायचे ते घरातले लोक म्हणायचे की दोघांची नाडी एक आहे. पत्रिका कितीही चांगली जरी असली आणि जर दोघांची नाडी एक आहे, घराणं कितीही चांगलं असलं पण दोघांची नाडी एक आहे, तर त्या नाडीच्या दृष्टीने आपण कोणतीही त्या बाबतीची रिस्क घेतली नाही पाहिजे असं मत असायचं. त्याच्या पाठीमागचं तथ्य सुद्धा आहे की नाडीचा दोष आपण जर पाहायला गेलात तर आपण संततीच्या संदर्भानुसार त्या दोषाला मनावर घेतो. नाडीच्या दोषाचा सिद्धांत जर पाहिला तर दाते पंचांगात पान नंबर 14 वर त्याचं त्यांनी विवरण दिलेलं आहे. नाडीपाद वेद नावाचं कोष्टक जे आलेलं आहे त्या कोष्टकामध्ये जर नाडी दोष सिद्ध झाला तर आपल्याला त्या दोषाचा जास्त करून मनावर घेणं गरजेचं आहे. पण जर तो नाडी दोष सिद्ध झाला नाही तर विवाह करायला हरकत नाही असं पंचांगकर्त्यांचं मत आहे. त्यामुळे नाडी दोषाच्या बाबतीतले ती नाडी पण आपण कोणत्या दृष्टीची आहे या बाबतीत खात्रीशीर माहिती केल्याशिवाय आपण नाडीच्या दृष्टीचे रिस्क घेणं सुद्धा चुकीचं आहे. परंतु प्राथमिक अवस्थेनुसार नाडीचं दोषाचं आपण विवरण पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला पुढचा जो प्रश्न आहे तो नाडी दोषालाच संदर्भ म्हणून पाहता येईल आपल्याकडे की जर आपले 36 गुण असल्यावर नाडीचा दोष जाणावा का असं मत आहे.
आपण मागे जो नाडीच्या दोषावर जी चर्चा करत होतो त्याला अनुसरूनच हा एक प्रश्न आणि त्याचा अनुसरूनच त्याचं उत्तर आपल्याला पाहता येईल. एक तर दोघांची नाडी भिन्न असावी असं मत आहे. पण दोघांची नाडी जर भिन्न आहे तर आपल्याला कोणतीही शंका घ्यायची नाही असं सार्वभौम म्हणजे सगळ्या समाजामध्ये आपल्याला प्रत्येकांना हे प्रॉब्लेम नाही आहे की दोघांची नाडी वेगळी आहे, आपल्याला लग्न करायला हरकत नाही. पण नाडी एक आहे तर आपण चांगलं स्थळ हातचं जाऊ देत आहे. मग पर्याय व्यवस्था काही जण रिकामी रिक्स घ्यायच्या पण नादाला लागतात की ठीक आहे चालू नावानुसार तुम्ही पहा, काहीतरी मधली पळवाट काढा, नाडीच्यासाठी रक्तगट तपासा. पण ज्योतिष मतानुसार जर दोघांची नाडी एक असेल तर रक्तगट पाहून आपण लग्नाला डिसिजन घ्यावं. याला आपल्या शास्त्राच्या ग्रंथांच्या कोणत्याही पानावर आपल्याला खात्रीशीर उल्लेख रक्तगटाच्या बाबतीच्या निर्णयाचा दिसून येत नाही. त्याच्यामुळे नाडीचा दोष असेल तर भिन्न रक्तगट असेल तर विवाह करता येईल असं मत कुठेही नाही आहे. त्यामुळे त्या दृष्टीने वैज्ञानिक तथ्य जर आपण घेतोय, आपल्या पारिवारिक डॉक्टरांकडून जर त्याचा निर्णय आपण घेत असाल आणि डॉक्टरांनी जर तुम्हाला तुमच्या परिवाराच्या दृष्टिकोनाने जर त्यांची भूमिका सकारात्मक मांडली आहे तर ते सर्वस्वी तुमचा निर्णय आहे की तुम्ही त्याच्यावर कितपत विश्वास ठेवावा. परंतु ज्योतिषमते नाडीचं दोषाचं कॅल्क्युलेशन्स वेगळं आहे आणि रक्ताचं कॅल्क्युलेशन वेगळं आहे. त्याच्यामुळे दोघांना एकत्रित घेता येणार नाही. पण बहुतांश वेळेस रक्ताच्या तपासणीनुसार पण वैज्ञानिक दृष्टिकोनाने काही डॉक्टरांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे तो निर्णय वैज्ञानिक तथ्यानुसारच आपण जाणला पाहिजे. ज्योतिषीनुसार त्याचा संदर्भ लावणं चुकीचं आहे. तर याच्यात त्यांचं मत आहे की नाडीचा दोष 36 गुणाचा जो आहे तो 36 गुण जर असले तर वर्ण, नाडी, वश, तारा, गण इत्यादी हे जे टोटल सगळे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचे आणि त्याच्यानंतर जो निर्णय येईल त्याला आपण गुणांचं कॅल्क्युलेशन करून मग मुलीचे गुण आणि मुलाचे गुण याचा आधार काढून दोघांचे मिळून किती गुण उतरतात याचा आपल्याला निर्णय द्यायचा आहे. तर जर 36 गुण आहेत तर दोघांचे राशी नक्षत्र सगळं सेम असणार. मग 36 गुण आहे, राशी नक्षत्र सर्व सेम आहे तर नाडी पण सेम येणार. त्याच्यामुळे दाते पंचांगामध्ये पान नंबर 11वर पर्याय नंबर 7 मध्ये त्यांचं मत आहे की 36 गुण असले तर वर्ण ते नाडीपर्यंत ते दोष मानायचे नाहीयेत असं त्यांचं मत आहे. मग जर आपल्याला मुलाचे आणि मुलीचे दोघांचे मिळून जर 36 गुण आलेत आणि त्याच्यामध्ये दोघांची नाडी पण एक दाखवत आहेत तर 36 गुण आपल्याला प्लस पॉईंट असल्या कारणाने 36 गुण असल्यामुळे नाडीचा दोष मानायचा नाहीये असं यांचं मत आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनाने आपण नाडीचा दोष मनावर घ्यायचा नाहीये जर 36 गुण असले तर. आणि जर समजा 36 गुण नाही आहेत आणि नाडीचा दोष आहे तर दाते पंचांगात पान नंबर 14वर नाडीपाद वेद नावाचं कोष्टक दिलेलं असतं. या कोष्टकामध्ये आपल्याला आपला नाडीचा दोष सिद्ध झाला की नाही याचा आपल्याला खात्री करायची. जर तो दोष सिद्ध झाला तर निश्चितच आपण लग्नाच्या दृष्टिकोनाची खात्री जी आहे, खबरदारी आपण जी आहे ती पाळलीच पाहिजे. आणि जर त्याच्यामध्ये दोष सिद्ध झाला जर नाही तर आपल्याला नाडीच्या बाबतीची कोणतीही शंका ठेवण्याचं कारण नाही. आपण त्या बाबतीचे सकारात्मक निर्णय घेऊ शकता. आता याच्यातला पुढचा जो निर्णय आहे तो बहुतांश लोकांचा प्रश्न आहे की आणि त्या प्रश्नावर बऱ्याच जणांना संकोच खूप असतो प्रश्न विचारणा पाठीमागे. तो पूर्णपणे रिलॅक्सली प्रश्न कोणी विचारत नाही, परंतु समाजाच्या प्रत्येक घराघरामध्ये हा प्रश्न आपल्याला दिसून येतो. विचारणाऱ्यांनी हा जो प्रश्न विचारला आहे तो अतिशय उपयुक्त आहे आणि त्याचं उत्तर देणं आम्ही आवश्यक समजतो. प्रश्न असा आहे की गर्भपात जर झाला आणि जर गर्भस्राव झाला तर किती दिवस सुवेर अथवा सूतक पाळायचा आहे असा निर्णय दिलेला आहे. दाते पंचांगात पान नंबर 106वर ऑप्शन नंबर 3 आणि 4 याच्यामध्ये याचं त्यांनी विवरण दिलेलं आहे. आपण ते पाहूयात. तुम्हाला स्क्रीनवर त्या बाबतीचं लिहून आलेलं दिसेल, त्याच्यावरून तुम्ही त्याचा लेख आपल्या घरामध्ये नोट्स कडून काढू शकता. पान नंबर 106 पर्याय नंबर 3 आणि 4 याच्यावर त्यांचं मत आहे की गर्भस्राव झाला असता पहिल्या 3 महिन्यात जर गर्भस्राव झाला तर आपण 3 दिवस पाळायचा आहे आणि 4थ्या महिन्यात गर्भस्राव झाला असता फक्त आईला 4 दिवस पाळायचं, जननशौच पाळायचं त्यांनी सांगितलेलं आहे. बाकी पितरादी सर्व पिंडांना फक्त स्नान आहे, बाकी कोणाला आपल्याला तिथे त्या ठिकाणी पाळणूक करायची गरज नाही आहे. आणि जर गर्भपात झाला असेल तर 5व्या महिन्यामध्ये जर गर्भपात झालाय तर 5 दिवस आईला पाळायचं आहे आणि 6व्या महिन्यामध्ये जर गर्भपात झाला असेल तर 6 दिवस मातेला जननशौच पाळायला सांगितलेला आहे. आणि बाकीच्या पितरांना सर्व पिंडांना 3 दिवस सोयर सांगितलेला आहे. त्यामुळे गर्भस्राव अथवा गर्भपात हा जो विषय आहे या विषयाचा संकोच बाळगता कोणीही या बाबतीचं प्रश्न पूर्णपणे एकदम रिलॅक्सली आम्हाला विचारत नाही किंवा कोणालाही हे प्रश्न विचारला जात नाही. परंतु प्रत्येक घराण्यामध्ये असा कुठे ना कुठेतरी प्रसंग येतोच. त्यामुळे गर्भस्राव नैसर्गिक दृष्टिकोन आहे, आरोग्याचा विषयक निर्णय आहे तो.
त्याच्यामुळे कधी कधी आईच्या जीवाला जरी हानी होत असेल तरी बऱ्याच वेळेस डॉक्टरचे निर्णय किंवा नैसर्गिक दृष्टिकोनाने अचानकच काही गोष्टी जर घडल्या तर ते आपल्याला विधाताचं कोणतं तरी एक निर्णय आहे हे जाणून आपण त्याला स्वीकार करतो, परंतु पुढे त्याला पाळायचं काय आहे या बाबतीचा प्रश्न विचारण्यात संकोच असल्यामुळे बरेच जण या बाबतीत विचारणा करत नाहीत. तर त्याच्यासाठी हा जो प्रश्न दिलेला आहे तो अतिशय उपयुक्त असल्यामुळे आम्ही त्याची माहिती देणं महत्त्वाचं समजलं. पुढे आपल्याला आहे की गर्भवती महिलाला किती दिवसांनी सोयरातून शुद्धी आहे. म्हणजे बऱ्याच जणांनी आपल्याला 10 दिवस घरामध्ये सोयर पाळायचा आहे. कोणाचा कोणत्याही बाळाचा जर जन्म झालेला जर आहे आपल्या घरामध्ये तर 10 दिवस आपण सोयर पाळतो. काही परंपरा अशा आहेत की ज्या परंपरेमध्ये 1.25 महिना सोयर पाळला जातो, पण ॲक्च्युअल धर्मग्रंथामध्ये काय वर्णन आहे याच्या बाबतीची माहिती विचारणा झालेली आहे. प्रश्न काय आहे की गर्भवती महिलेला किती दिवसांनी सोयरातून शुद्धी आहे. आता याच्यामध्ये काही काही ठिकाणी आपल्याला धर्मग्रंथामध्ये असं पाहायला मिळेल की गर्भवती महिलेला वेगळे दिवसाचे नियम आहेत, काही निवडक दिवस दिलेले आहेत आणि काही वेळेस गर्भवती महिले व्यतिरिक्त घरातल्या बाकी सदस्यांना काही निवडक दिवसांचे आपल्याला नियम दिलेले आहेत. त्यापैकी प्रश्न आहे गर्भवती महिलेसाठी की गर्भवती महिलेला किती दिवसांनी सोयरातून शुद्धी आहे. तर सिद्धांत आहे की समेच कन्या विषमेच पुत्र, म्हणजे 40 दिवसानंतर जर समजा आपल्याला मुलगी झालेली आहे, लक्ष्मी स्वरूपा आपल्या घरामध्ये जन्माला आलेली जर आहे तर 40 दिवसांनी म्हणजे आपण 1.25 महिन्याच्या नंतर शुद्धी जाणू शकता. आणि प्रत्येक जे पण आपल्याला व्रतवैकल्य जर करायचं आहे तुम्ही निश्चितच करू शकता शारीरिक दृष्टीची काळजी घेऊन. आणि मुलाला आपल्याला जर मुलगा झालेला जर आहे तर 30 दिवसानंतर आईला मुलाच्या दृष्टीने आपल्याला सोयरातून शुद्धी जाणावी. म्हणजे 1 महिन्यानी मुलाला आणि 1.25 महिन्यानी मुलीला अशा दृष्टीची शुद्धी जी आहे ती गर्भवती महिलेला सांगितलेली आहे. त्यामुळे आपल्याला 40 दिवसानंतर त्या महिलेला जर मुलगी झाली तर शुद्धी आहे 40 दिवसांनी, आणि जर मुलगा झालेला जर असेल तर गर्भवती महिलेला शुद्धी आहे 30 दिवसानंतर. त्यामुळे या सगळ्या विषयाबाबतीत आपण निर्णय आहेत अभ्यासाच्या दृष्टिकोनाने आपण जाणले. याच्यामध्ये अजूनही आपल्याला काही शंका कुशंका असतील किंवा या संदर्भातले असे काही प्रश्न आपल्याजवळ आहेत परंतु आपण प्रॉपरली समोरासमोर येऊन किंवा फोनवर आमच्यासोबत जर बोलू शकले नाही, परंतु तुम्हाला तो प्रश्न विचारणं आवश्यक आहे, मनातली शंका जाणं. त्यामुळे बरेचसे असे काही प्रश्न आहेत जे आपल्याला संकोचच्या दृष्टीने आपण विचारले नाही, परंतु ते प्रश्न समाजाच्या प्रत्येक घराघरामध्ये दिसून येतात. अशा प्रश्नांना आम्ही कोणी विचारला आहे या बाबतीत सुद्धा आपल्याला बऱ्याच जणांचं सांगणं आहे की आमचं नावाचा उल्लेख करू नका, परंतु आम्ही ती संकोच किंवा त्या दृष्टीचा विषय जाणतो. त्यामुळे आम्ही अशा दृष्टीचे कोणालाही कोणासमोर कधीहीच उलगडा करत नाही. त्यामुळे फक्त आवश्यक बाब जे आहेत ज्याच्यावर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर अपेक्षित आहेत आम्ही ते निश्चितच या सिरीजच्या माध्यमातून आपल्याला देणं करू. अधिक माहितीसाठी आपल्याला खाली नंबर्स वगैरे चालू आहेतच, तुम्ही त्याच्यावर आम्हाला व्हॉट्सअप करू शकता किंवा पर्यायी फोनवर पण विचारू शकता. साई सेवा पूजालयमध्ये आपण या विषयासाठी स्पेशली मंगळ, नाडीचा दोष, मनुष्य राक्षसगण दोष इत्यादींसाठी लग्नाचे निर्णय ज्याच्यामुळे प्रलंबित राहिलेले आहेत, ज्यामुळे मुलींचे वय 25, 30, 35च्या आसपास गेले आणि ज्याच्या पाठीमागे काहीही तथ्य नाही आहे, या सगळ्या गोष्टीचे तथ्य जाणून घेण्यासाठी आपण निश्चितच कार्यालयाला एकदा निश्चित भेट द्या. येताना पत्रिका मात्र आवश्यक घेऊन या. बाकी अधिक माहितीसाठी आपण परत भेटूच. तोपर्यंत ओम साईराम. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.